कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे ताम्हिणी, आंबेनळी आणि वरंधा घाट गेल्या महिन्याभरापासून बंद आहेत. 5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या दरडींनंतर रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. या बंद घाटांचा सर्वात मोठा फटका एसटी महामंडळाला बसला असून दररोज तब्बल 10 लाख रुपयांचे तर महिन्याभरात 3 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. या अवाढव्य नुकसानाला जबाबदार असणाऱ्या MSRDC कडून ही भरपाई वसूल करण्याची जोरदार मागणी आता प्रवासी वर्गातून केली जात आहे. 5 जुलैच्या अतिवृष्टीनंतर माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट, पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट आणि महाड भोर मार्गावरील वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले. आज या घटनेला महिना उलटून गेला तरीही या घाटांमधील वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एसटी बसेस आणि खासगी वाहतूक ठप्प पडली असून दूध, भाजीपाला, फळे आणि अन्नधान्याची वाहतूक कमालीची मंदावली आहे. या बंद घाटांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना बसत आहे. खेड, दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या भागातून पुणे, पिंपरी चिंचवड, मिरज आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या रुग्णांची मोठी हालअपेष्टा होत आहे. या मार्गांवरून धावणाऱ्या महाड, रोहा, दापोली, पुणे, पिंपरी चिंचवड, खेड, माणगाव आणि रत्नागिरी आगारांच्या डझनभराहून अधिक एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. एका फेरीमागे साधारण 1 लाखाचे उत्पन्न गृहीत धरल्यास एसटी महामंडळाला दररोज तब्बल 10 लाख रुपयांचा फटका बसत आहे. महिन्याभरात हा भुर्दंड तब्बल 3 कोटी रुपयांवर जाऊन पोचला असून हे अवाढव्य नुकसान आता भरून कसे निघणार असा गंभीर प्रश्न महामंडळासमोर उभा राहिला आहे. घाटांच्या देखभालीची आणि दुरुस्तीची जबाबदारी MSRDC कडे आहे. मात्र दरड कोसळल्यानंतर रस्ते मोकळे करण्यासाठी ज्या तत्परतेने काम होणे गरजेचे होते तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकप्रतिनिधींकडूनही अधिकाऱ्यांना जाब विचारला जात नसल्याने कोकणातील जनतेला कोणी वालीच उरला नाही अशी हताश भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार धरून एसटीचे हे 3 कोटींचे नुकसान MSRDC करूनच वसूल करावे अशी संतप्त मागणी आता कोकणवासियांमधून जोर धरू लागली आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनोदय.